आपल्या मनामधील दोन प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्याचं वर्णन या अध्यायामध्ये भगवंतांनी खूपच सोप्या भाषेत केलं आहे. सद्गुण आपल्याला माहीत आहे, पण त्या सद्गुणाप्रमाणे जीवन जगणं हे फार कठीण. पूज्य गुरुदेवांनी एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये, लिव्हिंग लाईफ ऑफ व्हॅल्यू इज लाईक मेकिंग डॅम अक्रॉस अ रिव्हर. म्हणजे जीवन मूल्य आधारित जीवन जगणं हे तेवढंच कठीण आहे जेवढं एक धरण म्हणतो ना आपण. नदीचा प्रवाह किती वेगाने असतो, त्याला थांबवणं जसं कठीण आहे, बिल्डिंग अ डॅम अक्रॉस द रिव्हर, त्याचप्रमाणे आपली जी वृत्ती आहे सहज ती जास्त करून संसाराकडे आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे आहे. आणि जीवन मूल्य जेवढे आहे ते सगळे काय सांगतात, तुम्ही उच्च दिशेकडे आपल्या मनाला वळवा किंवा उच्च जीवन मूल्याप्रमाणे जीवन जगावा. तर म्हणे हे सोपं नाहीये, कठीण आहे. शुरस्य धारा, स्वामी विवेकानंद जी कठोपनिषदाचा श्लोक मंत्र म्हणे, तलवारीवर धावणं जसं कठीण आहे किंवा सुरीचं जय म्हणतात त्याच्यावर चालणं कठीण. निशिता दुरत्या तर कठीण आहे, पण काय म्हणतात, करता करता जीवनामध्ये ते अनुभव येत. सद्गुण कठीण आहे म्हणून त्याच्याबद्दल ऐकायचंच नाही असं, त्याच्यावर विचार करायचा नाही असे नाही. तर इथे आपण पाहिलं अभयम, सत्व संशुद्धी आणि ज्ञान योग व्यवस्थिती. काल ज्याच्यावर चर्चा केली तो गुण म्हणजे दानम. दान कशाला म्हणतात तर एकाने सांगितलं, जे मला आवडत नाही त्याला म्हणतात दान, किंवा जे मी करत नाही त्याला म्हणतात दान. तुमच्यासाठी नाही सांगितलं. तर देण्याची प्रकृती किंवा देण्याचा स्वभाव त्याला म्हणतात दान. आता काल आपण सविस्तर चर्चा केली आहे, दानाचं महत्व काय, दानाचं फळ काय, दान केल्याने काय होतं. दृष्ट फळ मिळतो, अदृष्ट फळ. प्रत्यक्षात आपल्या पैशाची शुद्धी होती, मनाची सुद्धा शुद्धी होती. अदृष्ट म्हणजे पुण्यार्जन. तर एकीकडे धनार्जन करा आणि दान करा आणि पुण्यार्जन करा, दोन्ही पाहिजे. आणि पैसा नुसतं गोळा करून ठेवायचा नाही, त्याला सतत देत राहा. काल सांगितलं मी, जो देतो त्याला मिळत राहत. कारण देव म्हणतो तो देत नाही, मग त्याला देऊन काय फायदा, स्वतःकडे. जसं म्हणतात पाणी वाहत पाणी कसं स्वच्छ, तर लक्ष्मीला आवडत नाही नुसतं पेटीमध्ये गोदरेजच्या कपाटात देत राहते. तर देण्याने खूप लाभ आहे. काल आपण पाहिलं की सामाजिक दृष्टीने सुद्धा दानाचा भाग. मोठे मोठे लोक दान करतात म्हणूनच जगामध्ये असे अनेक कामं सुरू आहे जे सरकार नाही करत.
अनेक संस्थांना अन्न पुरवते, वस्त्र किंवा मुलांचं काही नाव, फी वगैरे, चॅरिटी त्याला. तर म्हणून ती एक वृत्ती भगवंताने सांगितली. आणि यथाशक्ती, काल आपण याच्यावर विचार केला, शक्ती जास्त असेल तर जरूर जास्त द्या. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना, म्हणजे अनेक गोष्टी आहेत. कोणाकडे जर 1 कोटी रुपये आणि 10 रुपये तो देत असेल, आणि ज्याच्याकडे 100 रुपये आणि तो जर 10 रुपये देत असेल, कोणाचे 10 रुपये जास्त? 100 रुपये. कारण किती टक्के? 10%. यथाशक्ती. चोरी करे निहाय की सुई को करो दाम. तुम्हाला आधी सांगितलं होतं. चोरी त्यांनी केली एका चोराने. कशाची? ऐरणाची चोरी, लोखंडाचं एवढं. आणि तो सत्संगामध्ये येऊन बसला आणि त्या दिवशी दानावरच प्रवचन सुरू, की दान केल्याने वैकुंठामध्ये गती होईल, विष्णू येईल, विमान पाठवेल. म्हणजे आता मी चोरी केली, आता दान केलं. घरी गेल्याबरोबर त्यांनी एक सुईचं दान केलं. सुई. आणि गच्चीवर वर जाऊन पाहतं विमान आला नाही अजून पण. दान केलं. एवढं आहे. आणि दानाने म्हणतात पैसा कमी होत नाही. जसं नदीमधून जर एखादी चिमणीने थोडंसं काय पाणी घेतलं आपल्या चोचेमध्ये, तर त्या नदीचं काही त्यात कमी होत नाही, असं म्हटलं. भरपूर आहे दान. आणि फक्त पैशाचंच दान नाही, तर वेळ, ज्याची गरज आहे त्याला ते तुम्ही. आता त्याला काय म्हणतात, भुकेला आहे, आणखी त्याला तुम्ही पुस्तक देते, वाच, विद्यादान मी करत. तो म्हणजे थोड्या दिवस झालं, पुस्तक नंतर वाच. कोणाचं पोट भरलंय पण त्यावेळेस ग्रंथ नाही, ठीक आहे, मग त्याला गरज. दानामध्ये सुद्धा विवेक लागतो. आता कोणी स्वामीजी आहे, त्यांना शर्ट पॅन्टचं कापड दिलं त्यांनी, सूट शिवायचं. आता ते म्हणून ते शिष्य लोक काय घेऊन जायचे तर म्हणे समिधा होते, कारण त्याचा उपयोग गुरु करत असत. दान. त्यानंतर म्हणतात दमश्च. पुढचा जो गुण आहे दम. दम म्हणजे काय? दमच बाह्यकरणाना उपशम. शंकराचार्य. बाह्यकरण, ज्या इंद्रिया आहेत त्यांचं उपशमन कर, शांत कर. दम शब्दाचा सरळ अर्थ असा आहे की एक सुसंस्कृत व्यवस्थित जीवन जगणे, इंद्रियांना चांगली सवय लावणे, त्याला म्हणतात दम. चांगली दम म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये थोड्या वेळासाठी इंद्रियांना थांबवणे किंवा ताबा मिळवणे, त्याला दम म्हणत. तात्कालिक संयम ज्याला आपण म्हणतो त्याला दम म्हणत नाही. असा दम तर आपल्यामध्ये असतो, काही विशेष परिस्थितीमध्ये आपण खात नाही, बोलत नाही, जात नाही. त्यामुळे असं नाही. दम म्हणजे सहज संयम, परिस्थितीचा दबाव असो वा नसो, त्याच्या इंद्रिया संयमित आहे, कंट्रोल मध्ये. जसं आता कोणाला छान बोलण्याची सवय आहे, गोड बोलत आहे, नम्र बोलत आहे, स्वभावामध्ये ते पूर्णपणे काय भिनले का?
मुरलेलं आहे. मुरलेलं आहे. आता त्या व्यक्तीला जर राग सुद्धा आला तरी त्याची वाणी असंयमित नाही. ज्याला शिवी देण्याची सवय नाही, ते राग आला तरी तो शिवी सहज येते. आणि ज्याच्यावर काही संयम केलेला नाही, गरज नसताना सुद्धा तो शिवी होत. कधी त्यांनी आपल्या वाणीला शिस्त लावली. दम म्हणजे खूपच छान एक साधना आहे. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. कानाने चांगलं ऐकण्याची सवय आहे. काही पण कोणी बोलत आहे आणि मी ऐकत आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, कानाला डस्टबिन नका बनवू, कचऱ्याची पेटी. कोणी येऊन काही कचरा टाकत आहे आणि मग त्यामुळे काय, जो कचरा आतमध्ये गेली तोच माझ्या तोंडातूनही मग गेला. जसं इनपुट तसा आउटपुट. तर संयम म्हणजे ज्याच्यामुळे माझी श्रद्धा बिघडत आहे, भगवंतापासून मी लांब जात आहे, अशा गोष्टी ऐकूच नका. याला म्हणतात बाह्य करणाना मोक्ष. आता खाण्यापिण्यात रसना, एक इंद्रियांचं पहा. ज्याच्यामुळे तब्येत बिघडत आहे ते नका खाऊ. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आरोग्य बिघडत आहे. एकाने एक लेख वाचला काय की धूम्रपान करण्याने किती प्रॉब्लेम. तर दुसऱ्या माणसाने त्याला विचारलं, आता तू सोडलं का? हो म्हणे सोडलं. काय? असे लेख वाचला. आता मी सोडलं. काय सोडायचं म्हणजे. तर रसना, काय खायचं काय खायचं. आता याच्यात खूप विवेक आहे. आता व्हॉट्सअप तुमचं भरलेलं आहे रोज ना. आजकाल इतकं हे खा ते खा, या फळाचं ज्यूस, त्या भाजी, हे काय काय येतं. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, याच्यात विटामिन आहे, याच्यात. आणि बऱ्याच प्रकारे परस्पर विरोधी असतात. एक काही होतं दुसरं लगेच नाही नाही हे बरोबर नाही असं होतं. म्हणून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी बनू नका. पण सांगण्याचा मुद्दा काय की स्वास्थ्य किंवा आरोग्याबद्दल सुद्धा माहिती भरपूर आहे. करेक्ट सोर्स पाहायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये फरक केला. रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळ्या इंद्रियांवर ताबा, सवय लावणे गमाव. शंकराचार्यजी तत्वबोधामध्ये, आत्मबोधामध्ये, विवेक चूडामणीमध्ये या गम शब्दाची खूप व्याख्या करतात. तिथे त्यांनी लिहिलंय, चक्षुरादी बाह्येंद्रिय करणानाम निग्रह. ते त्यांनी इंद्रियचं नाव लिहिलं चक्षु आदी. इथे नुसतं लिहिलं बाह्य करण. हे इंद्रिया म्हणजे काय, जसे करण आहे, साधन आहे, वाहन आहे. जसं आपण गाडीला संयमित करतो की नाही, जिथे ब्रेक लावायचा ब्रेक लावतो, जिथे स्पीड वाढवायची वाढवतो. त्याचप्रमाणे या इंद्रियांबरोबर सुद्धा व्यवहार. सत्संगाची जर सूचना आली तर एक्सेलेटर दाबत नाही, लगेच धावून यायचं. ब्रेक नाही लावायचं. दुसऱ्या ठिकाणी जायचं ब्रेक. दम म्हणजे एक असतं दमन. दमन लोक, पण दमन आणि संयम यामध्ये फरक आहे. एक आहे सप्रेशन. दमन म्हणजे काय, दाबून ठेवायचं. अनेक वेळा आपण दाबतो, ठीक आहे, परिस्थितीमुळे, याच्यामुळे त्याच्यामुळे, आणि ती परिस्थिती गेली की मग डबल स्पीडने सगळं बाहेर येतं.
आतापर्यंत तुम्ही बोलत नव्हतो कारण असं असं होतं, आता मला पूर्ण फ्री पीच मिळालंय, आता धन धन धन. त्याला काय म्हणतो आपण कमाल. आता डॉक्टर लोक आपल्याला अनेक वेळा म्हणतात खाऊ नका, 10 दिवस पाहत बळजबरीने असतं थोडंच, संपलं की मग परत. असं नसायला पाहिजे, सहज संयम. मग इथे म्हणतात एक दम म्हणजे बाह्य करणाना उपशम आणि अंतःकरणस्य उपशम शांती. मनाचं संयम शम किंवा शांती. आमचे स्वामीजी खूप छान सांगायचे, मनाचं संयम किंवा मनावर ताबा मिळवणं फार कठीण आहे. ते सारखं आपण खाली जातो. तर कमीत कमी इंद्रियांच्या स्तरावर तर संयमित राहा. मनामध्ये विचित्र विचार येऊ दे, कारण त्याच्यावर आपला काही ताबा नाही. पण बाहेर जे इंद्रिय आहे त्याच्यावर कंट्रोल कर. जसं मनामध्ये राग येत आहे, पण वाणीने त्याला प्रकट करू नका. ते म्हणायचं जसं एक आपण बागेमध्ये कुंपण लावतो, कुंपणच म्हणतात, एक रोप लावतो, त्याप्रमाणे इंद्रिय संयम. आतमधली जी वस्तू आहे ती सुरक्षित. जर आपल्याला साधनेची फुलं उगवायची असते तर म्हणे बाहेर पडते, वाईट बोलू नका, हे नका करू, ते नका करू, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. गांधी जी के 3 मार्ग. आता नवीन 3 मार्ग. व्हॉट्सअप पाहू नका, इंस्टाग्राम असं एकाने पाठवलं. ही एक साधना आहे. अच्छा, दम आणि शम यांचा खूप संबंध आहे असा. जर इंद्रियांवर आपला ताबा आपण मिळवला तर त्याचा परिणाम मनावर सुद्धा होतो. इंद्रिया चंचल झाली की मनालाही चंचलता येते. आणि इकडे मन शांत झालं तर इंद्रिया शांत होतं. मन चंचल तर इंद्रिया. उपनिषदांमध्ये इंद्रिय आणि मनाला काय उपमा दिली आहे? इंद्रिया घोडे आहे आणि मन लगाम. मन प्रग्रहम एवच इंद्रियाणि हयानाहु विषयांस्तेषु गोचराम. हे सगळे विषय हे चारा आहे, गवत आहे. इंद्रिया घोडे आहे, मन लगाम आहे. आणि मनावर जर तुम्हाला ताबा मिळवायचा आहे तर बुद्धीन तू सारथी. बुद्धी सारथी आहे, त्याच्या हातामध्ये मनरूपी लगाम. आणि रथी कोण आहे? आत्मानम रथिरम बुद्धी. मी जो जीवात्मा तो रथ. असे पूर्ण रूपक आहे. शरीर रथ आहे, इंद्रिया घोडे आहे, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि मी त्याचा मालक आहे. तर माझी जी यात्रा आहे, प्रवास सुरळीत व्यवस्थित होईल तर हे सगळे व्यवस्थित. दुष्टाश्वा इव सारथा असं म्हटलेलं आहे की ज्याच्या इंद्रिया असंयमित आहे त्याची स्थिती अशीच आहे जसं रथामध्ये असे घोडे त्यांनी लावले जे अगदीच असंयमित, कुठे इकडे तिकडे म्हणतात. दुष्ट असे, दुष्ट इंद्रिय. आणखी तो जो सारथी आहे तो विद्यावान नाही, म्हणजे विवेकी किंवा समजदार नाही. मग कसं तर रथ चालवेल. म्हणून बुद्धी चांगली पाहिजे. रथ शरीर रूपी रथ चालवायचा, जीवनाचा प्रवास करायचा असेल तर त्या बुद्धी बरोबर कृष्णाला तुम्ही ठेवा, कारण कृष्णाला रथ चालवता येतो बरोबर. म्हणून रामायणात म्हटलेलं आहे ईश भजन सारथी सुग्राम. फरक आहे. नुसती बुद्धी सारथी नाही, अशी बुद्धी ज्याच्यामध्ये भक्ती आहे, भक्तियुक्त बुद्धी.
भगवंताशी जुडलेली बुद्धी चांगली चालते. ड्रायव्हर जर चांगला असेल ना तर आपण व्यवस्थित पोहोचतो. मग त्या ड्रायव्हरला शाबाशी होतो, वा शाबास, छान आहे. इतका ट्रॅफिक होता तरी तो इकडून तिकडून काढून. गाडी स्वस्त असो वा महाग असो, प्रवास कुठावर होऊन BMW आणखी त्या विवेक म्हणजे सारथीला ड्रायव्हरला चालवताच. गुरुजी म्हणायचे, म्हणे बसलो की तो आपला चालू लागायचा. म्हणून कुठे तू घेऊन जाता, म्हणजे तुम्ही तरी सांगितलं नाही कुठे जायचं. आता म्हणजे तर लगेच आपल्याला सांगावं लागतं ना, इकडे जा तिकडे जा. डायरेक्शन पाहिजे त्या बुद्धी, मन, इंद्रिय आणि शरीर चारी एका, म्हणजे चारींमध्ये काय एक इंटिग्रेशन. तर दम आणि श्रम हे सांगितले. इथे फक्त दमच सांगितलं शंकराचार्यांनी. मनाची शांती म्हणजे शांती. तर 1 2 3 4 5 संपत्ती. आणि निश्चितच जर दम आणि श्रम असेल तर त्याच्यामध्ये दिव्यत्व येईल की नाही. जो भोगी आहे, नुसता उच्छृंखल ज्याला म्हणतात त्याचा व्यवहार आहे, तो कधीच दिव्यत्वाला प्राप्त करू शकतो. म्हणून ही दैवी संपत्ती. अच्छा, पुढे यज्ञश्च, यज्ञ म्हणजे तो यज्ञ करत. शंकराचार्य अगदी शास्त्रीय अर्थ करतात, एकदम वैदिक अर्थ. यज्ञाच्या श्रौत अग्निहोत्रादी. अग्निहोत्र जो करत आहे, अग्निहोत्र करणं म्हणजे चांगली एक सवय आहे. अनेक लोकांचं अण्णाव अग्निहोत्री होऊन जातं, कारण त्यांच्या घरी परंपरेने अग्निहोत्र होत. अग्निहोत्र करणे सकाळी उठून ते करतात, नित्य नियम. नित्य आर्य समाजामध्ये हे यज्ञाचा खूप प्रचार आहे. तू जर पंजाब वगैरे मध्ये गेला, तिकडे आर्य समाज, स्वामी दयानंद माधव, तर ते 4 आहुती रोज देतात. 4-5 अग्निहोत्र. तर एक आहे अग्निहोत्राचा, 2 आहे श्रौत स्मार्त. एक श्रुती प्रमाणे, वेदाप्रमाणे, आणि एक स्मृती प्रमाणे देवयज्ञादी. देवयज्ञादी म्हणजे इथे स्मृती प्रमाणे म्हणजे शंकराचार्यांनी देवपूजन असं म्हणतात. एक आहे यज्ञ, स्वाहा स्वाहा, त्याला यज्ञ म्हणतात. आणि देवपूजन पुराणांमध्ये, स्मृतींमध्ये जे सांगितलं, रोज देवाची पूजा करणे, हे सुद्धा काय यज्ञ. आणि यज्ञ म्हणजे स्मृतीप्रमाणे यज्ञ, कारण श्रुती स्मृती 2 आहे ना. आपण जेव्हा संकल्प सोडतो काय म्हणतो, श्रुती स्मृती पुराणा पूर्ण पुराणोक्त फलम श्रुती स्मृती. श्रौत यज्ञ, स्मार्त यज्ञ. हे एकादशी सुद्धा काय एक स्मार्त असते, एक वैष्णव असते, एक भागवत वेगवेगळे. तर यज्ञ सुद्धा 2. आता हे आधीच्या काळामध्ये तर यज्ञाचा खूपच प्रचार प्रसार, सगळं काही यज्ञाने होत. प्रभू रामचंद्रांचा जन्म यज्ञामुळे झाला, पुत्र कामेश्वर. आणि त्यांचा अवतार कशासाठी झाला, यज्ञ संस्था वाचवण्यासाठी. विश्वामित्र वगैरे यज्ञ करायचे, राक्षस त्रास द्यायचे. दशरथाला विश्वामित्र म्हणतात, जेव्हा गेले ना, तिचा आम्हाला राम पाहिजे. दशरथाला राम म्हणजे प्राण, म्हणजे रामाला मी देऊ नाही शकतो. तेव्हा असं म्हणतात, वसिष्ठ समजवतात दशरथ,
की अरे यज्ञामुळे हा तुला प्राप्त झाला आहे, तर आता यज्ञावर संकट आलेलं आहे, तर आता तुझं कर्तव्य आहे की विश्वामित्रांची मदत तू कर, रामाला त्यांना सोड. यज्ञ आधी अश्वमेधादी यज्ञ. तिकडे आपण महाभारतामध्ये बघतो द्रौपदीचा जन्म यज्ञामुळे. आणखी तिचा भाऊ दृष्टद्युम्न. हा दृष्टद्युम्न. हा हा ऐकून येईल. प्रद्युम्न नाही, प्रद्युम्न भगवंताचा मुलगा कृष्णाचा. तर यज्ञ, यज्ञाचं खूप वर्णन आहे. तर एक तर यज्ञ म्हणजे हे ट्रेडिशनल यज्ञ हे झालं. आता याचा आजच्या किंवा आध्यात्मिक अर्थ काय? गुरुदेव याचा आध्यात्मिक अर्थ करायचे स्वाहा वृत्तीने कर्म करणे. स्वाहा वृत्ती म्हणजे देण्याची वृत्ती, अहंकाराचा त्याग, फलासक्तीचा त्याग, त्याग वृत्तीने कर्म करायचे. ईशावास्योपनिषदामध्ये पहिला मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा. काय सुंदर आहे. तेन त्यक्तेन भुञ्जीथा. भोग करा पण थोडा त्याग करा, त्याग करून भोग करा. अहंकाराचा, विकारांचा, अभिमानाचा त्याग करून त्याला म्हणतात स्वाहा स्वाहा. खाक बन गुरु चरण की तो प्रभु मिल जाए. खाक म्हणजे राख. म्हणजे देवाच्या चरणी, पूर्ण गुरुच्या चरणी स्वतःला अर्पित करा. याला सुद्धा यज्ञ म्हणतात. गुरुदेव म्हणायचे कोऑपरेटिव्ह एंडेवर. सगळे मिळून जेव्हा एका उच्च ध्येयासाठी काम करतात त्याला म्हणतात यज्ञ. सगळे आपापली आहुती देतात. ज्ञान यज्ञ वगैरे असतं. कोणी वेळाचं दान देत आहे, कोणी पैशाचं दान देत आहे, कोणी प्रसाद आणत आहे, कोणी काय करत आहे. ते म्हणायचे सगळे मिळून जेव्हा एका उच्च ध्येय काही असू शकतं, धर्माची स्थापना, समाजामध्ये शांती, राष्ट्राची सेवा, त्याला म्हणतात ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. ब्रह्मणी आधाय कर्माणि, ब्रह्मामध्ये म्हणजे देवाला समोर ठेवून सगळं काय अर्पित करा. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र. अशा भावनेने जो करतो मग तो कर्म करून सुद्धा लिप्त होतो. सोप्या भाषेत जेव्हा आपण निस्वार्थ निष्काम भावनेने करतो तर असे कर्म बंधन उत्पन्न नाही करत, उलट मुक्तीकडे आपल्याला नेतात. जे कर्म आपण फक्त आपल्यासाठी करतो ते आपल्याला अजून गुंतवतात, बांधून. स्वाहा. ठीक आहे. यज्ञ. आता यज्ञ सुद्धा अनेक प्रकारचे, अनेक प्रकारचे सात्विक, राजसिक, तामसिक पुढे येणार आहे. मग इथे म्हणतात पुढची ती एक पुढचा गुण स्वाध्याय. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय. स्वाध्याय खूप महत्वाचा आहे. स्वाध्याय म्हणजे काय? ऋग्वेदादी अध्ययनम. ऋग्वेद, बापरे, तर ऋग्वेद तर पाहिलंच नाही, आमच्याकडे नाहीये. अथर्ववेदच नाहीये. अर्थ आहे पण अथर्ववेद नाही. तिचा आहे म्हणजे भगवद्गीता ती जरूर ती वाचा.
ते ऋग्वेदादी, आदी म्हणजे सोपा अर्थ असा आहे, काही आध्यात्मिक शास्त्र वाचा रोज. रोज एक नियम घेऊन काहीतरी वाचलं पाहिजे. समर्थ म्हणतात की नाही, उभी आहे विसावादी काहीतरी प्रसंगी अखंडित वाचलं पाहिजे. एक नियम घेऊ, एक अध्याय वाचला किंवा काही श्लोक वाल्मिकी रामायणाचे किंवा विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, हनुमान चालीसा. हे पण दोन स्वाध्याय म्हणजे दोन अर्थ. एक आहे नुसतं वाचन, पारायण कर, नियम कर, समजो वा न समजो. आम्ही एक नियम घेतला आहे की एक अध्याय मला वाचायचा. म्हणजे मला संस्कृत शब्दाचे अर्थ नाही कळत, संस्कृत कळून वाचू शकता म्हणजे वाच. न समजता हे सुद्धा केलं पाहिजे. शंकराचार्यांनी खूप मोठा एक शब्द दिला, एक शब्द दिलाय अदृष्टार्थम. जर आपण नुसतं वाचलं तर त्यांनी सुद्धा पुण्य होतं, पुण्यार्जन होतं, अदृष्ट आपल्याला प्राप्त होतं. काही लोक काय म्हणतात, अरे आम्हाला कळत तर नाही, काय वाचायचं, समजत तर नाही, काय वाचायचं. भगवंत म्हणतात पण तुम्ही वाचा तर खरी, तुम्हाला 2 मार्क देऊ जरी तुला काही समज. आणखीन असं आहे, वाचता वाचता कळायला लागतं. वारकरी लोक अनेक सांगतात, अनेक त्या बायका किंवा पुरुष अशिक्षित असतात, पण ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्यांना त्या ओव्यांचा अर्थ सुचू लागतो. ही शास्त्राची कृपा आहे. नव्हता शास्त्र कृपा. 4 प्रकारच्या कृपा आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही म्हणे कृपा करून सांगणार. एक आहे ईश्वर कृपा, देवाची कृपा, ती सगळ्यांवरच आहे. सगळ्यांना शरीर मिळाले, बुद्धी मिळाली. दुसरी आहे गुरु कृपा. आता ही सगळ्यांना मिळते की काय माहिती? अनेक लोकांना गुरु मिळतो, नाही गुरु. आणि जर नसेल मिळाला तर ईश्वराला गुरु मान. आपला जो आराध्य आहे, इष्ट आहे, राम मिळतो तू. आता समर्थ आहे म्हणतात, कृपा केली दाशरथी. ईश्वर कृपा, गुरु. तिसरी आहे शास्त्र कृपा. जेव्हा आपण प्रेमाने त्या शास्त्राला स्पर्श करतो, वाचतो, त्याला देव मानून त्याचं सेवन करतो, तर शास्त्र काय आपला अर्थ तुम्हाला उलगडून घेतो. आणि नुसतं सांगत नाही आहे, म्हणजे अगदी सत्य आहे. पारायण करता करता, शंकर भाष्याचं पारायण करता करता भाष्य कळू लागलं. आता उत्तर काशीला गेलो होतो, तिथे एक ग्रुपच आहे, ते पारायण करतात, भाष्य पारायण. शंकराचार्यांनी जेवढे भाष्य लिहिले 10-12 दिवसात ते पारायण करतात. त्यांना आम्ही तिथे बोलवलं होतं, आपल्या चिन्मय विभूतीमध्ये बोलवलं होतं, कोळवण. सगळे स्वामीजी लोक आले. ते म्हणे पारायण केल्याने खूप लाभ. रामचरित मानस, तो तिकडे अयोध्या वगैरे मध्ये जा, रोज नियम घेतात, 5 दोहे वाचायचे. मानसवर त्यांची एवढी श्रद्धा आहे, आणि याच्या कृपेमुळेच माझं जीवन चालतं. तर स्वाध्याय म्हणजे एक नियम, अदृष्ट अर्थाचं. शंकराचार्य म्हणतात तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे हे नाही मी सांगत आहे, निश्चितच पुण्य होईल याची मी खात्री देतो. अदृष्टार्थ न तू ज्ञानार्थ. ज्ञान मिळवण्यासाठी नका वाचू. म्हणजे जर हे कारण तुम्ही देत असाल की आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही नाही वाचलं पाहिजे म्हणे, तरी वाचा. डोळा पहावी पंढरी
पाहावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, जनाबाई लिहिलेलं आहे. एक हा अर्थ. दुसरा अर्थ स्वाध्यायाचा म्हणजे आपण जसं आता करत आहोत, एक एक श्लोक वाचत आहोत, त्याच्यावर शब्द आहे, त्याचा अर्थ समजून घेत आहोत, यालाही म्हणतात स्वाध्याय. अच्छा, याचा शब्द तर काय आहे, स्वतःचा अध्ययन. पण कोणी म्हणेल तू तर गीतेचं अध्ययन करत, गीताध्याय असं म्हटलं पाहिजे. पण गंमत अशी आहे, वाचत आहे मी गीता, पण याचा अर्थ कुठे मी पाहत आहे आपल्या जीवनात. आता दान शब्दाचा अर्थ मी पाहिला, तर माझी वृत्ती कुठे गेली, स्वतःकडे गेली ना, की मी दान केलं पाहिजे. तर जरी पुस्तक असेल, आपण पुस्तक वाचत नाही, स्वतःलाच वाचत, स्वतःबद्दल वाचत. याचं सगळ्यात छान उदाहरण म्हणजे आरसा. आरशाकडे आपण पाहतो तेव्हा आरशाकडे पाहतो की स्वतःकडे, कठीण प्रश्न नाही. आरशाकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण हे पाहतो का 2 फूट बाय 3 फूट आहे, तिकडे लक्षच नसतं. सरळ लक्ष आपल्या केसांकडे. आरशाला संस्कृत मध्ये म्हणतात दर्पण. दर्पम नयती, जे पाहिल्यावर थोडा असं मोठेपणाचा एक भाव, हो आम्ही छान आहे. दर्पम आपल्याकडेच लक्ष द्या. लोक मोबाईलचा उपयोग याच्यासाठी करतात, सेल्फीचा. फ्लाईट वेट मध्ये आम्ही पाहतो सेल्फी म्हणून आपला चेहरा, कारण आपल्याला आपल्या शरीराबद्दल प्रेम. तर आरसा जो आहे तो, गुरुजी म्हणतात आरसा म्हणजे माया आहे. जरा कल्पना करा, आरसा नसेल तर काय. म्हणजे गुरुजी तर खूप विनोद सांगतात, खूपच गमतीदार. त्याचं काय सांगतात म्हणे, जर तुम्हाला पाणी वाचवायचं असेल तर बेसिन वरचा आरसा काढून टाका. हात धुत आहे, आपलं आत्मनिरीक्षण करत, तर काही गरज नाही. तुम्ही हात धुवायला आला की चेहरा प्यायला, त्याची अशी ऑब्झर्वेशन. तर ज्याप्रमाणे आरसा आहे स्वतःकडे आपलं लक्ष जातं, शास्त्र सुद्धा काय, ऋग्वेदादी अध्ययन. साधना पंचकम मध्ये पहिलंच वाक्य आहे, वेदो नित्यम अधीयताम. आणि रोज वेदाचं अध्ययन करा, आणि सकाळीच करून घेतलं पाहिजे. एकदा दिवस उघडला आणि मग काम सुरू झालं की, आणि सकाळी आपली बुद्धी सुद्धा जरा फ्रेश असते. स्वाध्याय, उपनिषदामध्ये वाक्य आलेलं आहे, स्वाध्याय प्रवचन याच्यामध्ये प्रमाद केला नाही पाहिजे. प्रसिद्ध वाक्य, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमादित, आळस केला नाही. शेवटी जे म्हणतात 2 आहे, तप आर्जवम. तप, तप सुद्धा एक दैवी संपत्ती. तप म्हणजे काय, तर इथे शंकराचार्यांनी खूप छान, म्हणजे ते काय म्हणतात, वक्षमाण शरीर आधी. वक्षमाण म्हणजे पुढे याबद्दल आम्ही सांगणार आहोत, म्हणजे भगवंत सांगणार आहे. म्हणून तपाचा काही अर्थच केला नाही. पुढे आपण पुढे पुढे येणार तर परत काय लिहिलंच नाही त्यांनी. फक्त एक शब्द लिहिला आहे, शरीर आधी. म्हणजे तप 3 स्तरावर होता. शारीरिक तप, मानसिक, वाचिक, बौद्धिक. मानसिक आणि बौद्धिक.
तीन प्रकार. तप म्हणजे उच्च ध्येयासाठी कष्ट सहन करणे त्याला म्हणतात. नुसतं कष्ट सहन करणारा तप नाही म्हणा, समोर एक काहीतरी ध्येय आहे. भारताला मला स्वतंत्र करायचं आहे, तर त्यासाठी जे काही कष्ट, यातना, त्रास मी सहन करायला सगळं तयार आहे. सावरकरांनी किती मोठं तप केलं, एकापेक्षा एक झालेले आहे पाप. त्यांच्या तपाचं फळ आपण भोगत म्हणजे चांगले आनंद घेतो. तपाशिवाय काही मिळत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये पहिला शब्द तपस्वाध्याय दिला. पहिला शब्द तप आहे. आत्मबोधामध्ये पहिला शब्द तप आहे. तपोविक्षीण पापानां शांतानां वीतरागाः. शंकराचार्य म्हणतात की ज्यांनी तपाच्या द्वारे आपल्याला खूप शुद्ध केलं त्यांनाच आत्मबोध होतो, तेच अधिकारी आहे. तपाचं उलट काय होईल? हा, पत. ते काय पत म्हणजे पडत, तो तप करत नाही. म्हणजे तपाच्या उलट म्हणजे काय? भोगी, कष्ट तयार, म्हणजे सुविधा, सोयी, आराम. सध्याच्या समाजामध्ये तप नावाची गोष्ट कमी 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 होते. मुलांना जॉब सुद्धा कसा पाहिजे? व्हाईट कॉलर, एसी मध्ये बसून कष्ट नको. आता पहा, कुटुंब एवढे, कुटुंबाची काय विभाग होत चालले. त्याचं कारण काय? कष्टामध्ये. कारण जर सगळेजण बरोबर राहिले तर तप करावं लागेल. आधीचे लोक सॅक्रिफाईस करायचे केले. एका चुलीवर सगळ्यांचा स्वयंपाक. कोणतं कुटुंब म्हणतात आपल्याला? एका त्याच्यात तप सहजच तप. आजकाल सगळं काही शिबिरामध्ये सुद्धा आधी विचारतात एसी रूम आहे, दुसरा अटॅच बाथरूम. तुम्हाला एवढी अटॅचमेंट काय बाथरूम? वय झालं ते एक वेगळी गोष्ट आहे. तरुण लोक सुद्धा तप केल्याशिवाय काही मिळत जगामध्ये बाहेर. असं म्हणतात, देयर इज नो फ्री लंच इन दिस वर्ल्ड. फ्री लंच नाही मिळत. कोणी प्लेटर मध्ये तुम्हाला जेवण नाही देत. बहिणाबाईची कविता आधी हाताला अरे संसार एवढंच पैकी म्हणजे एवढं माहिती पुढे करूच आहे. मुख्य प्रसिद्ध आहे, चटके जोपर्यंत लागत नाही म्हणजे तोपर्यंत भाकर नाही. तर आता याच्याबद्दल अजून पुढे आपण तप शब्दाची अजून गंभीर एक म्हणजे सखोल परिभाषा आहे. इंद्रिय आणखी मनाला एकाग्र करणे. शंकराचार्यांनी परिभाषा मनश्च इंद्रियाणाम एकाग्रम तप. आपण पहा, तपस्वी लोकांबद्दल ऐकतो. ध्रुव महाराजांनी तप केली, बाळ ध्रुव. क्या मोठमोठे ऋषी तर तप करत आहे. चित्र काय येतं? डोळे मिटलेले आहे, इंद्रिया संयमित आहे, एकाग्र केलेलं आहे. नाही मानसिक प्रवचन ऐकणे सुद्धा एक तप आहे. तर एक चित्त होऊन तुम्ही ऐकलं एकाग्र तप आहे. तपामध्ये थोडस कष्टाचं तत्व आहे. जोपर्यंत कष्ट नाही तोपर्यंत तप.
एलिमेंट ऑफ हार्डनेस, हार्ड डिफिकल्टीज. तर ही एक परत संपत्ती. आणि शेवटी आर्जवम. आर्जवम म्हणजे रुजुत्वम. रुजुत्व म्हणजे सरळ, साधा सरळ, नो कपट. कपटाच्या विरुद्ध जी वृत्ती आहे त्याला म्हणतात आर्जव, सरळ. लोक काय म्हणतात, आता असा जमाना नाही सरळ. पण तुम्हाला सांगू मी, आजपर्यंत कोणी अशी व्यक्ती सम्मानित झालेली जी वागणी केली होती त्याच्यामध्ये कपट आहे, कुटील आहे, चातुर्याने काही जास्त, म्हणजे अशी जी चतुरता त्यांनी काही मिळत थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण जेव्हा लोकांना कळतं की हा असा आहे तर मग सगळी विश्वसनीयता त्याची थोडा वेळ जरूर लागतो. त्या सगळं इमिजिएट गेन त्या दुसऱ्या माणसाला मिळू शकतं, पण लॉंग टर्म जर पाहिलं तर मग अशा माणसालाच. म्हणून जेव्हा उद्या बघू, जरा लवकर आपल्याला संपवायचंय. रुजुत्व. अर्जुन आहे, अर्जुन नावाचं एक झाड असतं, ते कसं असतं, सरळ जातं. जो अर्जुन गीतेचा आहे तो सुद्धा सरळ आहे, कपट छल नाहीये त्याच्यात. जे त्याच्या मनामध्ये येतं तो बोलत आहे, देवासमोर म्हणत आहे हे मला पटत नाहीये किंवा हे मला पटलं असं पाहिजे. म्हणून देव प्रसन्न आहे. मोही कपट छल छिद्र न भावा, म्हणजे तुम्ही जसे आहात तसे माझ्यासमोर या. हे मी सांगतो, आपण लाकडाचं फर्निचर बनवतो तर ते लाकूड कसं असायला पाहिजे, सरळ. जे वाकडं तिकडं लाकूड असतं ना ते जळवण्याच्या कामाचं. आता गॅसची टंचाई झाली, लोकांना एकदम लाकडाची काय, तर जे लाकूड जे काही कामास येत नाही असं, त्याप्रमाणे असं मन देखील स्ट्रेट आहे, सरळ आहे, त्याने जगामध्ये किंवा जीवनामध्ये आपण ते मिळवतो. म्हणून देव ते म्हणतात आर्जवम.